नमस्कार, प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पर्पल कलरच्या कॅबेजची मंचुरियन। तुम्ही ही पर्पल कलरच्या कॅबेजवाली मंचुरियन कधी खाल्ली का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। खरंच खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटकन आणि पटकन होते ही रेसिपी आणि खायलाही मस्त मजा येते। खरंच मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। खास करून मी रेसिपी कशी बनवते आणि ही पर्पल कलरची कॅबेजवाली मंचुरियन मी कशा पद्धतीने बनवते मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। माझा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला छान असा अर्धा गड्डा कोबीचा खिसून घ्यायचा आहे। बारीक असा मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला असा बारीक गड्डा छान असा कोबीचा खिसून घ्यायचा आहे मंचुरियनसाठी। आता इथे मी 2 बटाटे कुकरमध्ये उकडून घेतलेली आहेत। आता याची साल काढून घेऊयात आपण बटाट्याचे। आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला माझी नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्कीच बनवून खाल। खरंच खूप छान लागते आणि मस्त अप्रतिम रेसिपी होते ही। एकदा नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा। सर्वात अगोदर तुम्हाला बटाट्याचे आता उकडून घेतलेले आहेत। मी अगोदरच कुकरमध्ये बटाटे लावून ठेवली होती। म्हटलं चला रेसिपी बनवायची आहे तर अगोदरच साहित्य गोळा करायला हवं की नाही रेसिपीचं, मग नंतर खूप राडा होतो किचनमध्ये, त्यामुळे मी अगोदरच कुकरमध्ये बटाटे लावून ठेवलेली होती। आता इथे मी छान असे बटाटे सोलून घेतलेले आहेत। आता माझ्याकडे मॅशर नाही आहे, तेच मेन प्रॉब्लेम आहे। मग थोडंसं मी हाताने चुरले बटाटे आणि नंतर मग जास्तच पोळायला लागले बटाटे, म्हणून मी काय केलं, माझ्याकडे मॅशर नव्हतं म्हणून मी ग्लासाच्या साहाय्याने मॅश करून घेतलेले आहेत। छान असे बटाटे मी ग्लासाच्याच मदतीने मी मॅश करून घेणार आहे। आता आपले छान असे बटाटे मॅश करून झालेले आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करूया। इथे आपण कोबीचा गड्डी छान अशी खिसून घेतलेली आहे बारीक अशी खिसणीमधनं। त्यामध्ये आपण पुढे बघूया काय काय घालणार आहेत। 2 चमचे मी इथे पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा। आता सर्वात अगोदर यामध्ये आपण अर्धी वाटी मैदा घालून घेऊया, नंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि नंतर तुम्हाला 2 चमचे मी पोहे घेतलेले आहेत, ते पोहे पण मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घेतले आहेत, ते याच्यामध्ये घालून घेऊया। आता लसूण, मीठ आणि कोथिंबीर हे छान असं खलबत्त्यामध्ये तुम्हाला कुटून घ्यायचं आहे आणि ते देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेतले आणि एक गाजर, एक मीडियम साईजचं गाजर घेतलं होतं, ते खिसून घेतलं आहे, ते पण यामध्ये घालून घेतलं आहे। कोथिंबीर देखील यामध्ये मी घालून घेतली आहे आणि टोमॅटो पण बारीक करून घालून घेतलेला आहे, एक टोमॅटो घातलेला आहे। आणि मॅशरच्या साहाय्याने आपण जे बटाटे मॅश केलेले आहेत, म्हणजेच आपला ग्लासाचंच आपण ग्लासालाच मॅशर म्हणूया, ग्लासाच्या साहाय्याने जे मॅशरमध्ये बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत तेच यामध्ये मी घालून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि काळं तिखट देखील मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर चव येण्यासाठी छान अशी टेस्ट उतरण्यासाठी मी ते पनीर मसाला ॲड केलेला आहे। 1-1.5 चमचा पनीर मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं पीठ तुम्हाला न पाणी घालता छान मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे। बिलकुल पाणी घालणार नाही आहोत आपण, पाणी न वापरता तुम्हाला तसाच पिठाचा छान प्रकारे गोळा तिंबून घ्यायचा आहे। आता बघू शकता मी न पाणी घालता पिठाचा छान प्रकारे गोळा मळून घेतला आहे। आता त्याचे मंचुरियनच्या साईजचे गोळे आपण तयार करून घेणार आहोत। तुम्हाला 2 गोळे तयार करून दाखवते पहिले। बघू शकता आता सर्व काही मी मंचुरियनचे गोळे त्याच पद्धतीने जसे मी दाखवले त्या पद्धतीने सर्व काही गोळे मी तयार करून घेतले आहेत। आता गॅस चालू करून कढईमध्ये मी तेल तापायला ठेवणार आहे। तेल तापल्याच्या नंतरनं तुम्हाला एक मंचुरियन तेलामध्ये सोडून द्यायचे आहे आणि आतमध्ये आपली मंचुरियन कच्ची राहू नये म्हणून तुम्हाला मंद आचेवरती, लई कमी पण गॅस करायचा नाही आणि लई फुल पण करायचा नाही, कमी गॅसवरती मीडियम अशा गॅसवरती तुम्हाला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत। बघू शकता आता एक मंचुरियन मी छान प्रकारे सोडून घेतलेली आहे। आता तुम्हाला मंद आचेवरती छान अशी मंचुरियन तळून घ्यायची आहे। ही मंचुरियन जी आहे ना, ही आपण बिना फ्राय करताच अशीच खावीशी वाटते, एवढी भारी मंचुरियन होते। एकदा नक्की तुम्ही बनवून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि खात्री करते की रेसिपी तुम्हाला आजची नक्कीच आवडली असेल। बघू शकता आता एक मी घाणा काढलेला आहे मंचुरियनचा। आता सर्व काही घाणे तसेच मंचुरियनचे तुम्हाला स्टेप बाय स्टेप काढून घ्यायचे आहेत। बघू शकता आता लास्टचा आपला मंचुरियनचा घाणा राहिलेला आहे।
बघू शकता किती कलर सुरेख आलेला आहे. पण तेल थोडंसं घाणच होणार तुम्हाला, नंतर तुम्ही चाळणी वाटं पण तेल गाळून घेऊ शकता. आता बघू शकता मग काय करायचं असेल तर थोडंसं मग आता नुकसान तर होणारच, पण तेलाचं एवढं पण नुकसान नाही होत. बघू शकता तुम्ही. आता इथे आपले छान असे मंचुरियनचे गोळे तयार आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे मी 10 रुपयाचा मंचुरियन मसाला घेतलेला आहे. आता वाटीमध्ये मसाला टाकून घेतला आहे. त्यामध्ये तुम्हाला कपकचं पाणी घालायचं आहे आणि छान असा मसाला तुम्हाला मंचुरियनचा हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता आता मी हातानेच या मंचुरियनच्या मसाल्याला मिक्स करून घेत आहे. आता पुढे नक्की फ्राय करण्यासाठी काय काय मी वापरणार आहे ते पण तुम्हाला आतापर्यंत स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. चला आता इथली पण प्रोसेस करूयात आपण. सर्वात अगोदर कढई तापायला ठेवली होती. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि आपण जे हाताने बारीक करून घेतला मंचुरियनचा मसाला मिक्स करून घेतलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे आणि चमच्याने त्याला छान असं हलवत राहायचं आहे. नंतर त्यामध्ये तुम्हाला सोया सॉस टाकून घ्यायचा आहे आणि नंतर टोमॅटो केचपचा थोडासा जास्त वापर करायचा. इथे मी 2 ते 3 चमचे पकडून चला टोमॅटो केचप टाकलं असेल अंदाजे. आता छान असं तुम्हाला चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे. मस्त असं हलवत राहायचं आहे तुम्हाला रंग येईपर्यंत. टोमॅटो केचपचा रंग लाल लाल होतो तोपर्यंत हलवत राहायचं आहे. बघू शकता आता आपला कलर देखील आलेला आहे. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून छान असं परत एकदा हलवून घेणार आहोत आणि जे आपण मंचुरियन फ्राय केलेली आहेत ना त्याची यामध्ये या साईड आपल्या बेसमध्ये ॲड करणार आहोत आणि छान असं मंचुरियनला आपल्या हलवून घेणार आहोत. बघू शकता एकदम मस्त मंचुरियन झालेले आहे आणि खायला टेस्ट जर मला विचाराल ना तर अगदी अप्रतिम झालेली. तुम्ही माझ्या पद्धतीने मंचुरियन ही नक्की बनवा आणि ही नवीन रेसिपी आहे. खरंच नक्की फॉलो करा रेसिपी. आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा आणि पर्पल कॅबेजची मंचुरियन नक्की बनवून खा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत मी तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा.